मित्रांनो नमस्कार. मी आपला विश्वासू कृषी डॉक्टर सूर्यकांत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऊस पिकाबद्दल चर्चा करणार आहोत आणि विषय आहे की फक्त 60 दिवसामध्ये आपण ऊसाचं पाचट कशा प्रकारे कुजवू शकतो. बरेच प्लॉट आता तुटून चाललेले आहेत, ऊस कारखान्याला चाललाय, बऱ्याच लोकांनी खोडवा ठेवलेला आहे आणि खोडव्याच्या सुरुवातीला सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे पाचट व्यवस्थापनाची. आणि प्रत्येक शेतकऱ्याचा एक महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे लवकरात लवकर आपण पाचट कशा प्रकारे कुजवू शकतो. कारण आपण प्रत्येकाला सांगतोय पाचटाची कुट्टी करा, शक्यतो पाचट जाळू नका. जर आपण पाचटाची कुट्टी करा म्हणत असेल तर नक्कीच त्यांना पाचट लवकर कसं कुजवता येईल याच्याबद्दल देखील मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. म्हणूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे. माझी कळकळीची विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी नेहमीप्रमाणे माहिती आवडली तरच हा व्हिडिओ शेअर करा. एक महत्वाची सूचना पोटासाठी म्हणजे आपण पूर्ण वेळ कृषी डॉक्टरसाठी काम करतोय, ऑनलाईन कन्सल्टन्सी करतोय. आपल्याकडे सध्या खरबूज, हरभरा, कांदा, कलिंगड, ऊस, कोथिंबीर, सोयाबीन आणि गहू पिकाचं शेड्यूल आहे. शेड्यूल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवण्यात येतं. शेड्यूल मराठीमध्ये आहे. शेड्यूल मध्ये लागवडती काढणी सर्व माहिती आहे. याच्यामध्ये जेवढे प्रोडक्ट आहेत ते सहज तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये मिळतात. एकही माझा प्रोडक्ट नाही, मी फक्त मार्गदर्शन देण्याचं काम करतो. खरेदी कसं करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून खरेदी करा. काहीही समस्या असल्यास या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा. सूचना समाप्त झालेली आहे. आता आपल्या मुख्य विषयावरती येऊया. पाचट का कुजवायचं किंवा फास्ट कुजवण्यासाठी का काम करायचं. बघा, पाचटाचे फायदे, पाचट कुजवण्याचे फायदे: जमीन सुपीक होते, ऑर्गॅनिक कार्बन वाढतो, म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढतो. पुढचं जे आपण सेकंड प्लॉट घेणार आहे म्हणजे खोडवा घेणार आहे, त्याची वाढ फास्ट होते, त्याला निसर्गात सेंद्रिय घटक मिळतात. खतांचा खर्च 20 ते 30% कमी होतो. आता हे थोडंसं जास्त वाटते, परंतु तुम्ही पाचट कुजवून बघा, 4-5 टन एकरी तुम्हाला पाचट मिळत असतं. नक्कीच तुमचा बराचसा त्या ठिकाणी खतांचा खर्च वाचतो. जमिनीतील सूक्ष्मजीव वाढतात. ज्यावेळेस आपण सेंद्रिय कर्बाशी आवश्यक जे सेंद्रिय घटक देत असतो त्यामुळे सूक्ष्मजीव वाढतात. ओलावा जास्त दीर्घकाळ टिकून राहतो, म्हणजे पाण्याची गरज त्या ठिकाणी कमी होते. जमीन नरम भुसभुशीत होते. जो काही ह्युमस आहे तो आपल्याला चांगला सुधारलेला दिसून येतो. मुळांची ऊसाची जी मुळं असतात ती त्यांची वाढ चांगली होते, ती खोलपर्यंत जातात आणि कीड आणि रोगांचं प्रमाण देखील कमी होतं. आता हा मुद्दा का टाकलाय, कारण ज्यावेळेस निसर्गात त्या प्लॉटची वाढ चांगली झालेली असते, त्याच्यामध्ये एक चांगली प्रतिकार क्षमता तयार झालेली असते, परिणामी आपल्याला कीड रोगावरती खर्च कमी करावा लागतो, म्हणून हा मुद्दा टाकलाय. बरेच शेतकरी म्हणतात, अहो साहेब असं का सांगते, पाचटामुळे उंदरे होतात, अमुक होतं तमुक होतं. तो वेगळा विषय आहे, त्याचं मी सांगतो तुम्हाला ते काय होत. पाचट लवकर कुजवण्याची सोपी पद्धत. सगळ्यात महत्वाचं काय करायचं आहे, पाचटाची बारीक कुट्टी करून घ्यायची आहे. बघा, 2 ते 3 इंच साईज असलेली कुट्टी आपल्याला करायची आहे. कारण जाड पाचट जर तुम्ही कुजवायला गेला तर त्याला थोडासा वेळ जास्त लागू शकतो, म्हणून पाचटाची कुट्टी बारीक करणं हे सगळ्यात महत्वाचं आपलं काम आहे. त्याच्यानंतर काय आहे, पाचटाला ओलावा द्यायचा आहे. पाचट पहिली कुट्टी करून घेतलं, पाचट सरीमध्ये दाबून घेतलं, लगेच आपल्याला काय करायचं आहे, शक्य झाल्यास थोडासा 8 तास करा आणि पहिलं पाणी स्प्रिंकलरला द्या. त्यामुळे काय होईल, वरून चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पाचटावरती ओलावा तयार होईल. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, लक्ष देऊन बघा, एक जबरदस्त कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगतोय. मग आपल्याला गाईचं शेण, देशी गाईचं शेण 5 किलो घ्यायचं आहे, गुळ, काळा गुळ घ्यायचा 1 किलो, बेसन 1 किलो घ्यायचं आहे, चांगलं बेसन घ्या, शक्यतो घरचं बेसन असेल तर फायद्याचं. कंपोस्टिंग बॅक्टेरिया 2 लिटर, पाणी 200 लिटर, हे सर्व एकत्र तयार करून आपल्याला एक द्रावण तयार करायचं आहे. 2 दिवस फर्मेंट करायचं आहे. बघा, लगेच वापरायचं नाही, 2 दिवस फर्मेंट म्हणजे चांगल्या प्रकारे ते सडू द्यायचं आहे. मग आपल्याला ते वस्त्रगाळ करून संपूर्ण द्रावण जे काही 2 सरीच्या मध्ये पाचट आपण कुट्टी करून दाबलेलं आहे ते त्याच्यावरती फवारून घ्यायचं आहे. म्हणून हे अगोदरच तयार करून ठेवा आणि लगेच तुम्हाला ओलाव्यामध्ये फवारणी करायची आहे. ज्यावेळेस स्प्रिंकलर तुम्ही चालवाल, लगेच त्या ओलाव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाचटावरती ही कंपोस्टिंग बॅक्टेरियाची फवारणी करायची आहे. आणि लगेच 2 दिवसानंतर मित्रांनो तुम्हाला बगला फोडून घ्यायचे आहेत. म्हणजे बगला फोडल्यानंतर काय होतं, जे पाचट आपण कुट्टी केलं, जे पाचट आपण ओलं केलं, जे पाचटावर आपण कंपोस्टिंग बॅक्टेरियाची फवारणी केली, त्या पाचटावरती चांगल्या प्रकारे माती बसते आणि जबरदस्त गतीने त्या ठिकाणी पाचट कुजवायला सुरुवात होते. खूप चांगले आपण प्रयोग ह्याचे केलेले आहे. कशा प्रकारे आपण म्हणजे ह्या नंतर पाणी दिलेलं आहे, परंतु अशा प्रकारे तुम्ही स्प्रिंकलरनं पाणी देऊ शकता. ठीक आहे, तर माती टाकायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण वरून बगला फोडून माती पाचटावर टाकतो,
पुढचे जवळपास 15 ते 20 दिवस सारखा ओलावा त्या ठिकाणी प्लॉटमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे जी सडण्याची प्रक्रिया आहे ती फास्ट चालू होते. जीवाणूंचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते देखील खूप चांगलं होतं. आता किती दिवसात पाचट कुजतं? शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. हा, सगळं केलं किती दिवसात कुजेल? बघा, 20 ते 25 दिवसात पाचट मऊ व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. 35 ते 45 दिवसात जवळपास 70 ते 80% पाचट कुजतं आणि 50 ते 60 दिवसात जवळपास पूर्ण पाचट कुजतं. जर मी सांगितल्याप्रमाणे केलं तर 100% तुम्हाला रिझल्ट मिळतात, कारण आपण बरेच प्रयोग या ठिकाणी केलेले आहेत. ठीक आहे. थोडक्यामध्ये कळालंय काय करायचं? पाचटाची चांगली कुट्टी करून घ्यायची, सरीमध्ये दाबायचं, वरनं स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं, सांगितलेलं मिश्रण लगेच फवारून घ्यायचं आणि लगेच त्या ठिकाणी बगला फोडून बेसल डोस टाकून माती पूर्ण त्या पाचटावरती दाबून घ्यायची. जबरदस्त तुम्हाला रिझल्ट मिळतात. 60-65 दिवसामध्ये पाचट कुजलंच पाहिजे. हे जर केलं तर तुमचा वेळ वाचणार आहे. पुढे जो तुम्ही म्हणता ना की उंदराचा प्रॉब्लेम होतो, हे होतं, ते सगळं तुम्हाला कंट्रोल करता येणार आहे. चला तर मित्रांनो, माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काहीही डाऊट असतील बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि उसाचं शेड्यूल हवं असेल ते देखील मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, लिंक चेक करा. धन्यवाद.